बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। विशाल दादा तुम आगे पढ़ो। बराच वेळ झाला, मी 2च मिनिटात आमच्या मिरजकरांच्या वतीने बोलतोय। उपस्थित सर्वच व्यासपीठ, आपण ज्यांच्यासाठी इथं जमा झालेला आहोत असे सर्वांचे लाडके विशाल दादा, मी खरं तर आपल्या सगळ्यांना एक सूचित करण्यासाठीच थांबलोय। मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जरी असलो तरी माझ्या आजोबांपासून स्वर्गीय वसंतदादांचे उपकार आमच्या घराण्यावर आहेत। आणि अशा काळामध्ये जर एखादा युवक त्या घराण्यातला या जिल्ह्याचा विकास करू पाहत असेल, या जिल्ह्यात नव नेतृत्व निर्माण करू पाहत असेल आणि त्यांना जर एवढ्या आडकाठी लोक घालत असतील तर पक्ष, जात पात, गट तट बाजूला सारून दादा घराण्याच्या पाठीमागे उभा करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आज आहे। आज खरं तर हे सगळं माहोल बघितल्यानंतर मी मनापासून स्वर्गीय मदन भाऊंची आम्हाला आठवण होते। विशाल दादा, मदन भाऊ जर आज असते तर तुमच्यावर कुरवड्या करणाऱ्या लोकांना सांगलीच्या फंजावरच त्यांचा कार्यक्रम त्या बाबाने केला असता। आणि म्हणून आज जेवढे काही युवक आलेले आहेत, आज मिरज शहराच्या वतीनं आज 20, 21, 23 पैकी 20 नगरसेवक आम्ही आज मोटरसायकलच्या रॅलीने आलो। आज बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांनी काल मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी एक मताने ठरवलं की यंदा आपण विशाल पाटलांच्या पाठीमागे राहायचं आहे, पक्ष कुठला बघायचा नाही। आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, राहिलेले 2-3 सुद्धा ज्यावेळी तुम्ही अधिकृत मिरजेत प्रचाराला याल त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे काही आणि काही अजून बाकीचे जे लपून करणार आहेत ती ओपन मध्ये तुमच्या प्रचारात दिसतील। हे मिरजकरांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो। आणि आता इथे येणारा युवक विशाल पाटील हे काँग्रेस कडून थांबणार आहेत का, अपक्ष थांबणार आहेत का, हा कुठला डोक्यात विचार नाही। जो राजकीय दृष्ट्या बाजूला आहे त्या युवकाच्या डोक्यात एवढंच आहे की एखादा युवक माणूस या जिल्ह्यात काम करण्यासाठी तडफडतोय आणि त्याच्या आडवा विविध त्या अद्भुत शक्ती येत आहेत। आणि त्यामुळे आज आम्हाला अनुभव आला। आज आम्ही फक्त काल अर्ध्या तासाचा निरोप दिला की आपल्याला 2 व्हीलर वरून मिरजेला जायचं आहे, त्यावेळी कुठलाही राजकीय संदर्भ नसणारा युवक सकाळी 8 वाजता मिरजेच्या मार्केटात आला आणि त्याला सांगितलं की यावेळी मला विशाल पाटलांना मत द्यायचं आहे। आणि अशीच परिस्थिती सगळीकडे आहे। मी फक्त सगळ्यांना एक विनंती करणार आहे की इथनं या जल्लोषातनं जाताना फक्त आपल्याला आजचा दिवस महत्वाचा नाही आहे, 7 तारखेपर्यंत आपल्याला हा जल्लोष टिकवायचा आहे। आणि गावागावात खेडोपाड्यात आपल्याला एक फक्त करायचं आहे की मताची विभागणी होता कामा नये। काल जसं एकाने बाहेर दिला की रेस मधला घोडा इथं बसलाय, फक्त आपल्याला जनतेला सांगायचं आहे की रेस मधला घोडा आणि याला मतदान करायचं आहे। मतं विभागली नाही झाली तर येणाऱ्या 4 तारखेला आपला माणूस खासदार असणार आहे। आणि युवकांना एक नवीन दिशा देण्याचं काम विशालदादांच्या नेतृत्वात होईल। मी जाता जाता मिरजकरांकडून जास्त काही न बोलता विशालदादा एवढंच सांगतो की ज्यावेळी निकाल लागेल प्रत्येक तालुका निश्चित मनापासून प्रयत्न करेल, पण प्रत्येक तालुक्यापेक्षा एक मत चढ हे आमच्या मिरज शहराचा असेल तरच आम्ही तुमच्या विजयाचा गुलाल खेळू। एवढा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।